नमस्कार मंडळी. तर हॅपी संडे टू ऑल ऑफ यू. आणि आज संडे स्पेशल डिनरमध्ये ना आज आम्ही व्हेज ग्रिल सँडविच बनवलं होतं, त्यामुळे ना रात्री व्हिडिओ येतो आहे. आता हा व्हिडिओ मी का शेअर करते आहे आणि त्यामागे कारण काय आहे हे सगळं तुम्हाला मी पुढे सांगणार आहे. त्याचबरोबर व्हेज ग्रिल सँडविचची रेसिपीसुद्धा तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे. म्हटलं की आज संडे स्पेशल आपण काहीतरी वेगळं टाकूयात आणि असं काहीच ठरवलं नव्हतं की आज व्हेज ग्रिल सँडविचच बनवायचं आहे किंवा असं बस बाहेर गेलो होतो, किराणा भरायचा होता, मग म्हटलं चला खूप दिवस झाले, अक्षरशः 1 वर्ष झालं की मी घरी सँडविच बनवलं नव्हतं. अगदी आम्ही हैदराबादला होतो तेव्हा नेहमी बनवायचो, पण मुंबईला आल्यापासून तर बनवलंच नाही. मग म्हटलं चला सोप्पात सोप्पं आपण व्हेज ग्रिल सँडविच बनवूयात. तर इकडे मग आता काकडी वगैरे कापतच होते, तर निर्वीला पण म्हणे की मम्मा मला काकडी दे. मग चला म्हटलं तिलाही दिली. तर इकडे तुम्ही स्टफिंगसाठी काकडी, गाजर, टमाटर, त्याचबरोबर कांदा, शिमला मिर्च, थोडीशी पत्तागोबी, जे तुम्हाला घ्यायचं आहे ते घेऊ शकता. मी इकडे काकडी आणि कांद्याचा वापर केला आहे आणि कोथिंबीर भरपूर घालते आहे. तुम्ही कलरफुल स्टफिंग नक्कीच करू शकता, थोडीशी बीटसुद्धा घालू शकता. त्यानंतर तुम्हाला सगळी स्टफिंग एकदम, एखादं तुमच्याकडे चॉपर असेल तर त्यामध्ये अगदी बारीक करून घ्या. मला ना त्या सँडविचमध्ये थोडासा क्रंचीनेस जास्त आवडतो, त्यामुळे मी थोडंसं रफ चॉप केलेलं आहे. सगळं मिक्स केलं आहे. त्यामध्ये मी घालते आहे व्हेज मेयोनीज. हे मी साधारणतः 3 ते 4 चमचे घेतलं आहे. तुम्हाला जर समजलं नाही याचं प्रमाण किती घ्यायचं, तर तुमच्या जो काही स्टफिंग तुम्ही बनवत आहात त्याला एक पांढरी कोटिंग झाली पाहिजे, हलकीशी पांढरी कोटिंग झाली पाहिजे, तितपत हवं. मला थोडा पिझ्झाचा टच द्यायचा होता, त्यामुळे मी 1 चमचा इकडे पिझ्झा आणि पास्ता सॉस टाकला आहे. ब्लॅक पेपर पावडर मी टाकलेली आहे ½ टीस्पून. त्यानंतर मी इकडे टाकलेलं आहे चिली फ्लेक्स, अगदी थोडे टाकले आहे कारण आपण ब्लॅक पेपरसुद्धा वापरली आहे, तीसुद्धा थोडीशी स्पायसी असते. त्यानंतर घालायचं आहे स्वादानुसार मीठ आणि बस. मी स्टफिंगमध्ये बाकी काहीच टाकत नाही. तुम्हाला जर सँडविचला पिझ्झाचा टच आणायचा असेल तर ऑर्गॅनो वगैरे सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता. तर ओव्हरऑल हे आपलं स्टफिंग अगदी तयार झालेलं आहे आणि मी आता हे मिक्स करून घेते आहे. आता तुम्ही हे जे सँडविच आहे हे तव्यावरती सुद्धा बनवू शकता. इकडे माझ्याकडे आहे सँडविच मेकर, सो मी ते आता प्रीहीट करायला ठेवलं आहे. आता स्टफिंग म्हणजेच काय, सँडविच असेंबल कसं करायचं ते बघूयात. तर ग्रीन चटणी तुम्ही टाकत असणार, अतिउत्तम. नाही टाकली, मी नाही टाकत आहे आज. तर मी इकडे काय करते आहे, केचप घेतले आणि तेच त्याची लेअरिंग करते आहे. तर याच्या आज व्हिडिओ शेअर करण्याचं मागं कारण असं की मी पहिले रेसिपी शूट करायची आणि मला खरंच तर रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करायला प्रचंड आवडायचं. आताही तो छंद आहे, पण तुम्ही लोकांनी एवढं प्रतिसाद दिला नाही, त्यामुळे म्हटलं चला आपण एक टेस्टिंग करून बघूयात. तुम्ही लोकांनी जर यालाच उत्तम असा प्रतिसाद दिला तर आपण नक्कीच रेसिपी स्टार्ट करूयात. पण नाही दिला तर जे आपल्या चॅनलवरती चालू आहे तेच असणार आहे. सो आता मी जी स्टफिंग बनवली ती एका ब्रेडवरती मी टाकून घेते. सँडविच ब्रेड खरं तर मिळतं, मला मिळालं नाही, त्यामुळे मी जे रेग्युलरचं ब्रेड साईज असते तीच घेतली आहे. तुम्ही ब्राऊन ब्रेडसुद्धा इकडे वापरू शकता. बटर घेतलं आहे. आता यावरती चीज स्लाइस घालती आहे. तुम्ही चीज ग्रेट करून टाकलं तरीही चालेल. सो अल्टिमेटली तुम्हाला एक लेअर ग्रीन चटणीची, नंतर एक केचपची, अशा वेगवेगळ्या लेअर, ट्रिपल सँडविच, डबल सँडविच असं करायचं असेल असेंबल करू शकता. तुम्हाला जर सर्कल टाईप चकत्या करायच्या असतील काकडीच्या वगैरे तशाही करू शकता. भरपूर असे वेगवेगळे तुम्ही जे आहे त्याला लुक देऊ शकता. सो अल्टिमेटली टेस्ट तर एकच येणार आहे. मला पर्सनली असं सँडविच आवडतं आणि भरपूर दिवसांनी खाल्लं, त्यामुळे घरच्या सँडविचची चव अगदी अतिउत्तम आली, त्यामुळे म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूयात. तर इकडे मी बटर वगैरे लावून घेते आहे आणि सँडविच मेकरमध्ये हे करते आहे. सेम तुम्हाला तव्यावरती करायचं आहे, दोन्ही बाजूनी खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. बटर नसेल तुमच्याकडे तर मग इकडे तुपाचा वापर केला तरीही चालेल, पण बटरने अतिउत्तम मस्त अशी टेस्ट येते. तुम्हाला जर चीज वापरायचं नसेल, चीज इकडे स्किप करायचं आहे, काहीच हरकत नाही, तसंही खूप छान त्याचा स्वाद येतो. सो आता आपल्याला हे मस्त असं कितपत तुम्हाला क्रंची आवडतं की थोडंसं मीडियम क्रंची आवडतं त्यानुसार तुम्हाला हे सँडविच ग्रिल करून घ्यायचं आहे सँडविच मेकरमध्ये किंवा तव्यावरती. सो मंडळी, ह्या व्हिडिओला माझं पर्सनली असं मत आहे की तुम्ही सर्वांनी खरंच खूप मोठा प्रतिसाद द्यावा. सो मला तुमच्यासोबत रेसिपी शेअर करायला खूप म्हणजे खूपच आवडतील. बाकी आपल्या चॅनलचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहे कमेंटमध्ये मला नक्की सांगू शकता. आणि हो, हे सँडविच नक्की बनवून बघा आणि तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा. सो फक्त अगदी 30 ते 40 सेकंदमध्ये आपलं सँडविच बनवून तयार होतं. सो इकडे थोडंसं स्टफिंग बाहेर आलं आहे, म्हणजे चीज बाहेर आलं ॲक्च्युली. सो त्यासाठी रिअली सॉरी. कसं आहे ना, कधी काही चांगलं
चांगलं शूट करायचं म्हटलं तर पचका झाल्याशिवाय राहतच नाही. काही हरकत नाही, तुम्ही समजून घेणार आहात. त्यानंतर बघा मस्त असं आपलं क्रंची सँडविच तयार झालं आहे. तुम्ही केचप सोबत किंवा ग्रीन चटणीसोबत एन्जॉय करू शकता. सो आज आमचा डिनर सॉर्टेड होता, तो म्हणजे व्हेज ग्रिल सँडविचसोबत. सो खूप म्हणजे महिन्यांनी आणि वर्षांनी हे खाल्ल्यावर अगदी खूप छान वाटलं. आणि तुम्ही हे ब्रेकफास्टमध्ये किंवा स्नॅक टाईमला किंवा मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता. आता तर खरं तर सुट्ट्या आहे, पण मुलं घरीच असतात, त्यामुळे त्यांना असं सँडविच तुम्ही नक्की देऊ शकता किंवा त्यांना शिकवू शकता मेन म्हणजे. आणि यामध्ये कसं आहे, सगळे तुम्ही जे काही मुलांना आवडत नाही त्या भाज्या यामध्ये घालू शकता. सो नक्की बनवून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग मंडळी, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. मला असं वाटतंय की संडेला खूप लेट व्हिडिओ आलेला आहे, सो तुम्ही बघेल का नाही याचीही मला शाश्वती नाही. पण मी हा व्हिडिओ आता एवढ्या रात्री शेअर केला आहे कारण मला आजच संडे स्पेशल डिनरला काय केलं होतं ते तुमच्यासोबत शेअर केलं होतं. चला आता बाकीचे सँडविच बनवून घेतो, मस्त भरपूर खातो. तुम्हीसुद्धा व्हेज ग्रिल सँडविच बनवा आणि याच्यासोबत जर कोल्ड कॉफी असली तर वाव भारी. सो ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय बाय.